हे गाईज, स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत आहोत। घरात आहे एकटी, खूप कंटाळा आलेला आहे कारण माझी लेक गेलेली आहे तिच्या मावशीकडे, म्हणजे माझ्या बहिणीकडे। तर घर एकदम सुनं आहे, फार कंटाळा येतो एकटीला घरामध्ये। हे जेव्हा ऑफिसमधून येतात ते आपलं मॅच वगैरे बघत बसतात, मी आपली माझी कामं करत बसते। हे गाईज, आत्ताच मी बाहेर जाऊन आली आहे। बाहेर शूट करायला मिळालं नाही कारण आमच्या इकडे भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे मी बाहेर काही शूट केलं नाही। मला थोडंसं सामान आणायचं होतं आणि 2-3 कामं पण होती, ती पण केली आणि थोडं सामान पण घेऊन आली। आता जेवण बनवले, जेवण वगैरे करू आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळाने। रेडी आहे, डाळ आहे, सुक्कट आहे, कांदा आहे, चपाती आहे आणि इथे भात होतोय। तर भेटूया जेवण केल्यानंतर। आहे भांडी वगैरे सगळं आवरून झालेलं आहे। आता थोडासा वेळ होता, म्हटलं चला एक छान पदार्थ बनवू। तर तो काय पदार्थ आहे? त्या पदार्थाचं साहित्य: शेंगदाणे आहेत भाजलेले, हे आहेत भाजलेले शेंगदाणे, हे आहेत काजू, हे आहेत बदाम, हे आहे पंपकिन सीड्स, हे आहे सनफ्लावर सीड्स, विलायची आहे, जायफळ आहे आणि गूळ आहे। तर अशा प्रकारे आपलं साहित्य आहे। तर मला पटापट कमेंट करून सांगा की मी पदार्थ बनवते। आता हे सर्व पदार्थ मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे। आता यांना मी ग्राय करून घेते। यामध्ये आपण टाकूया थोडंसं घी, तूप टाकायचं आहे थोडंसं। तूप गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये टाकूया गूळ। तर गुळाला छान मेल्ट करून घ्यायचं आहे। पाक बनवायचा नाहीये, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे नॉर्मली, जेणेकरून आपले लाडू छान येतील। बघा, छान आपला गूळ मेल्ट होत आहे। हा गूळ मेल्ट झाला का त्यामध्ये आपण हे जे ग्राइंड केलेले आपले पूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत, हे आपण मेल्ट झालेल्या गुळामध्ये टाकूया। मला याच्यामध्ये खजूर वापरायचे होते, पण मी जेव्हा सगळं बनवायला घेतलं आणि बघितलं तर खजूर जे होते माझ्याकडे ते पुरेसे नव्हते, कमी होते। त्यामुळे मी याच्यामध्ये गुळाचा वापर करते। गुळाऐवजी जर तुम्ही यामध्ये खजूर घातले तर ते अजून खूप छान लागतात। हे जे लाडू आहेत ना, हे लहानापासून थोरापर्यंत सगळेजण खूप छान एन्जॉय करू शकतात। छान आपला गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे। तर यामध्ये आपण आपलं हे जे मिश्रण आहे ते टाकूया। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लहान मुलं जी आहेत ते हे लाडू जे आहेत ना खूप आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा।
आणि मला सांगा की तुमचे मिश्रण आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तर चला आता आपण लाडू वळायला घेऊया। लाडू बनव, आमचे लाडू कसे दिसतात नक्की सांगा। आणि आता व्हिडिओला एंड करते, कारण अजून जर शूट करत बसली तो व्हिडिओ फार मोठा होईल। तर आमचे लाडू कसे झालेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।